बघणार आहोत की कोण टॉस जिंकतंय आणि टॉस जिंकल्यावरती निर्णय काय घेतंय। बघा टॉस चालू राहणार आहे त्यावेळेला यानंतर होणारी मॅच जुचंद्र नायगाव रॉयल्स वर्सेस मनवेलपाडा चॅलेंजर्स। दोन्ही कर्णधार आपण स्टेज जवळ यायचंय। मनवेलपाडा चॅलेंजर्स आणि जुचंद्र नायगाव रॉयल्स दोन्ही कर्णधार आपण संतोष भुवन किंग यांनी टॉस जिंकलेला आहे आणि काय निवडलेलं आहे। ओके सो संतोष भुवन किंग यांनी टॉस जिंकून नवकर माणिकपूर डिफेंडर यांना आमंत्रित केलंय पहिली चढाई पहिले थर लावण्यासाठी। तर जोरदार जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आता स्वागत करणार आहोत। या मॅच मधील पहिली टीम जी सज्ज होत आहे। या मॅच मध्ये पहिले थर लावण्याला इथे उपस्थित होणार आहेत। टॉस जिंकलेला आहे, निर्णय झालेला आहे आणि आता रंगणार आहे हा थरार। संतोष भुवन धानिव किंग। बघा एक रिक्वेस्ट आहे सगळ्या संघांना, तुमच्या मॅचचं शेड्यूल तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे त्यामुळे आपण त्या तयारीनिशी राहायचंय। ज्या वेळेला आम्ही अनाउन्स करू त्यावेळेला एका सेकंदात तुम्ही तुमच्या त्या पाथवरती यायचं, एंट्री गेट जवळ यायचंय। टॉसची प्रक्रिया अशी आहे, आपला वेळ जास्त गेल्या कारणानं आपण टॉस अगोदर करतोय, तो इंटरव्ह्यू आपण इग्नोर स्किप करणार आहोत आणि त्यानंतर तुम्हाला त्या पद्धतीची तयारी दाखवायची आहे। सो आपला सिक्वेन्स लक्षात ठेवा आणि आगमन होत आहे या संकल्पनेचे खरे सूत्रधार प्रमुख मार्गदर्शक युवा नेते सन्माननीय क्षितेजी ठाकूर साहेबांचे या ठिकाणी आगमन। जोरदार 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 आपण स्वागत करूयात। क्षितिजोत्सव दहीहंडी प्रीमियर लीग 2025 पर्व 2 चे खरे सूत्रधार ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या संकल्पनेतून हा इतका मोठा इव्हेंट आपल्याला बघायला मिळतोय। या इव्हेंटला आपल्याला खेळता येत आहे, या इव्हेंटला पाहता येत आहे, अनुभवता येत आहे आणि त्याचे खरे सूत्रधार सन्माननीय युवा नेते क्षितिजी ठाकूर साहेब यांचे या ठिकाणी आगमन। जोरदार जोरदार या टाळ्या झाल्या पाहिजेत। क्षितिजोत्सव 2025 पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वाचे आपल्या सगळ्यांचे लाडके ज्यांच्या समूळ संकल्पनेतून हा क्षितिजोत्सव साकार होतोय, हा ग्रँड फिनाले साकार होतोय, आपले युवा नेते सन्माननीय श्री क्षितिजी ठाकूर। आणि अर्थातच आता आपण या मॅच कडे वळणार आहोत। मंचावरती मान्यवरांचं आगमन झालंय परंतु सगळेजण आतुर आहेत यानंतरचा परफॉर्मन्स सादरीकरण पाहण्यासाठी आणि जास्त वेळ न घेता इन्व्हाइट करणार आहोत त्या टीमला जी आपली ताकद दाखवण्यासाठी तयार आहे। टीमचं नाव आहे महादेव नाही रे, वेगळं नाव आहे। त्या टीमचं नाव आहे, इन्व्हाइट करूयात the next team, the first team of the second match, and the team name is Santosh Bhuvan Dhaniv King. टॉस संतोष भुवन धानिव किंग यांनी जिंकलेला आहे। आहे का? चालेल, काही हरकत नाही, त्यांचा होता नाही। पण मनीष एक गोष्ट आहे, आता नाव त्यांचं घेतलं म्हणजे ते पहिले येणार, सगळ्यांच्या मनामध्ये ते आलं। ओके, पण यांनी काय सांगितलं, आम्ही तुमच्या नजरेत नव्हतो, आमचं नाव तुम्हाला माहित नव्हतं, बरोबर, आमचा क्रम तुम्हाला माहित नव्हता, पण आमचा परफॉर्मन्स तुम्हाला दाखवून देणार आहे। क्या बात है। आणि त्यामुळे जोरदार जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया नवकर माणिकपूर डिफेंडरचं। जोरदार टाळ्या। नवकर माणिकपूर डिफेंडर डिफेंड करण्यासाठी, डॉमिनेटिंग पॉवर दाखवण्यासाठी आपली ती जिद्द, ती चिकाटी, आपला तो सराव आणि आज आम्ही काय करणार हे दाखवण्यासाठी सज्ज होणारी टीम नवकर माणिकपूर डिफेंडर।
आमची खेळभूमी सजवते वेद कान्हाचं प्रेम भक्तीचं रूप प्रवीणाताईंचं निर्मय नवघर माणिकपूर डिफेंडर टीम मधून कैवारी गोविंद पथक सज्ज होत आहे. देवियात नवघर माणिकपूर डिफेंडरला खूप साऱ्या शुभेच्छा आणि नियमावली समजण्यासाठी घेऊन जाते सरळ रेफरीकडे. ओव्हर टू रेफरी. कॅप्टन कॅप्टन प्लीज. पुढची टीम जुचंद्र आणि मनवेलपाडा चॅलेंजर. Preparation time start. माणिकपूर नवघर माणिकपूर डिफेंडर अत्यंत नायगाव जुचंद्र रॉयल्स कॅप्टन. चला या लवकर. नायगाव जुचंद्र रॉयल्स कॅप्टन आणि मनवेलपाडा चॅलेंजर्स. ओह क्या बात आहे. अप्रतिम. 6 तरंगची 2 एक्क्यांमध्ये सोलांडी आणि थँक्यू डीजे 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 डीजे. थँक्यू. अतिशय शांतपणे ते थर उतरवत देखील आहेत. अप्रतिम. हे होते नवघर माणिकपूर डिफेंडर. टॉस जरी हरले तरी त्यांनी ती चपळता दाखवली, शिस्तबद्धता त्यांनी दाखवलेली आहे आणि अतिशय वेगाने त्यांनी यशस्वी सलामी दिलेली आहे. यानंतरची जुचंद्र नायगाव रॉयल्स आणि मनवेलपाडा चॅलेंजर्स टीम रेडी राहायचंय. Attempt successful with 0 penalty point. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम. Attempt successful with 0 penalty. What a great effort. कैवारीने तो असा काही झंझावात दाखवला. मी म्हटलं होतं ना आम्ही करून दाखवणार त्यानंतर तुम्ही नाव घेणार. सो पहिला अटेम्प्ट झाला आणि नेक्स्ट टीम आता या मॅच मध्ये आपल्या समोर येणार आहे. येस भरत आणि नेक्स्ट टीम जे या सेकंड मॅचचा टॉस जिंकले होते आणि निर्णय त्यांनी घेतला होता की आम्ही दुसरे थर रचुरुसरी चढाई करू. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करत आहोत संतोष भवन धानी किंग टीमचा. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. टीम संतोष भुवन धानी किंग शिवबा प्रतिष्ठानांतर्गत शिवबा गोविंद पथक संतोष भुवन धानी किंग नालासोपारा पूर्व आणि तेथील गोविंद पथक आता आपल्या
प्रतिस्पर्धीवरती मात करण्यासाठी तयार आहेत येलो आर्मी संतोष भुवन धानिव किंग. संतोष भुवन धानिव किंग शिवबा गोविंद पथक सज्ज होत आहेत. क्षितिजोत्सव RSIIL प्रेझेंट्स क्षितिजोत्सव 2025 पर्व दुसरे या ग्रँड फिनाले मध्ये भक्तीचं रूप प्रवीणाताईंचं निर्मळ स्वरूप कृष्णाच्या भक्तीनं रंगलेली ती. थँक्यू डीजे. डीजे आपल्यासाठी एक अनाउन्समेंट आहे. एंट्री झाल्यानंतर ज्या वेळेला पूर्णपणे बालगोविंदा सेट असतील त्यानंतर आपला डीजे ऑफ होईल आणि तो डीजे डायरेक्टली दुसऱ्या एंट्रीला वाजेल. त्या अगोदर आपण म्युझिक चालू ठेवू नका जोपर्यंत आम्ही सांगत नाही. थँक्यू. ओव्हर टू रेफरी. माजी खासदार सन्माननीय बळीरामजी जाधव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत या RSIIL प्रेझेंट क्षितिजोत्सव 2025 मध्ये. त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमॅन सन्माननीय राजेशजी पाटील यांचंही आगमन झालेलं आहे. जोरदार जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचंही स्वागत करत आहोत. प्रिपरेशन टाइम स्टार्ट. एकावरती 1 2 3 4 बघा 6 थर लावण्यासाठी तुम्हाला 2 1 उभे करायचे आहेत. ओह, 6 थरांची कडक सलामी. आता 6 थर यूज टू झालेले आहेत. प्रत्येक गोविंदा पथक 7 ची तयारी करतो. 3 1 केला होता म्हटल्यानंतर 6 थर लावण्यासाठी तितका संघर्ष नाही आहे. आणि हा जो सिक्वेन्स बनवला आहे म्हणजे जे स्वरूप बनवलं या कॉम्पिटिशनचं ते अगदी सोपं आणि साधं आहे. त्याचं कारण हेच आहे की तुमचा पहिला वॉर्मअप व्हावा, तुम्हाला कोणती अडचण न यावी, तुम्ही तितके अंडर प्रेशर नाही राहावेत आणि त्यासाठी हे स्वरूप आहे. आणि या स्वरूपामध्ये बघा एकामागोमाग एक शिडीची कशी मुलं सर्व गोविंदा हळूहळू एक एक करून खाली उतरत आहेत. ती शिस्त या दहीहंडी बालगोपालांची. आणि अशा प्रकारे थर तर उतरवलेले आहेत, परंतु मनीष महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर रेफरींची ती चर्चा, त्यानंतर काय यशस्वी सलामी दिल्यानंतर येथे पॅनल्टी लागले का की नाही चर्चा झाली आहे. कोर्ट रेफरी अटेम्प्ट सक्सेसफुल विथ 0 पेनल्टी पॉइंट. ओह, क्या बात है, अप्रतिम सादरीकरण. नेक्स्ट मॅच संतोष भुवन धानिव किंगने केलं. पहिल्या 2 मॅचचा रिझल्ट आणि त्या रिझल्टवरती तुमचं स्थान, कोण जिंकला कोण हरला नंतर माहीत पडणारच आहे.
बघा यानंतरची होणारी मॅच मनवेलपाडा चॅलेंजर्स वर्सेस नायगाव जुचंद्र रॉयल्स, दोन्ही संघाचे कर्णधार. त्यानंतर होणारी मॅच वसईगाव बेसिन नाईट्स आणि तुलिंज टायटन्स, दोन्ही कर्णधार. आपण येऊन थांबायचंय. नाणेफेक पहिली केली जाणार आहे, त्यानंतर तुमची एंट्री असेल. चला, दोन्ही कर्णधार आलेले आहेत. जुचंद्र नायगाव रॉयल्स आणि मनवेलपाडा चॅलेंजर टॉस उडवला जाणार आहे. मी पंचांना विनंती करेन की त्यांनी टॉस उडवून आपण बघणार आहोत. एक मोठी मॅच आणि त्या मोठ्या मॅच